नमस्कार मंडळींनो, तुम्ही कधी जाणण्याचा प्रयत्न केला आहे का की रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये? मंडळींनो, हा खूप गंभीर प्रश्न आहे. तुम्ही हलक्यात घेऊ नका. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुम्ही काय खात आहात त्याचा परिणाम तुमचे स्वास्थ्य, शक्ती, ऊर्जा आणि पचन शक्तीवर होत असतो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्यावर रिकामे पोटी काय खावे आणि काय खाऊ नये. पण त्याआधी तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून लाईक पण करून द्या. मंडळींनो, लक्षात ठेवा, चांगला नाश्ता चांगले स्वास्थ्य, चांगले स्वास्थ्य तर जीवनाकडे एक पाऊल पुढे. सर्वात आधी आपण पाहूया की काय खाणे फायदाकारक आहे. नंबर 1, गरम पाणी. पचनशक्ती सुधारते, शरीर डिटॉक्स होते आणि मेटाबॉलिझम वाढते. म्हणून मंडळींनो, लक्षात ठेवा, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही 1 किंवा 2 ग्लास कोमट पाणी नक्की प्या आणि त्याच्यानंतरच इतर वस्तू खाण्याची सुरुवात करा. जसे आपण सकाळी उठल्यावर शरीराची बाह्य स्वच्छता करण्यासाठी आंघोळ करतो, तसेच सकाळचे 1-2 ग्लास कोमट पाणी आतील शरीर संपूर्ण धुतले जाते, म्हणजे की शरीर डिटॉक्स होते. 2 बदाम. भिजलेली बदाम रात्री भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे साल काढून तुम्ही खा. ही बदाम मेंदूसाठी अत्यंत फायदाकारक आहे. त्याचप्रमाणे शरीराला शक्ती देते आणि हृदय स्वस्थ ठेवते. म्हणून सकाळी भिजलेली बदाम कमीत कमी 5 खाणे हितावत आहे. तिसरी वस्तू आहे किसमिस. भिजवलेले किसमिस खाल्ल्याने शरीरामध्ये शक्ती वाढते, हेमोग्लोबिन वाढवते आणि शरीराला शक्ती देते. त्याच्यामुळे शरीर स्फूर्तीले राहते. ती वस्तू आहे मध वजन नियंत्रण ठेवण्यात मदतरूप होते, रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि शरीराला शक्ती देते. त्याच्यामुळे शरीरातील अशक्तपणा निघून जातो आणि संपूर्ण दिवस तुम्ही एकदम ताजेतवाने स्फूर्तीले राहतात आणि कोणतेही काम तुम्ही झपाट्याने करतात. ही वस्तू आहे फळे विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरने भरपूर असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीराला ताजगी मिळते. 6वी वस्तू आहे सब्जा. रात्री भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकामे पोटी खा. त्याच्यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पोट भरलेले राहते, पचनास मदतरूप होते, शरीराला शक्ती मिळते आणि शरीर हायड्रेट राहते. 7वी वस्तू आहे नारळ पाणी. इलेक्ट्रोलाइट संतुलन टिकवून ठेवते आणि शरीराला स्फूर्ती, ताजेपणा देते. आणि म्हणून सकाळी उठल्यावर तुम्ही या 7 वस्तू नक्की ट्राय करा. आपण पाहूया काय खाणे नुकसानकारक आहे. नंबर 1, चहा कॉफी. कित्येक लोकांना सवय असते की सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिल्याने ऍसिडिटी होते, पचनतंत्र मंदावते, पचनतंत्र बिघडते आणि शरीर डिहायड्रेट होते. दुसरी वस्तू आहे तळलेले आणि जड आहार घेणे. तळलेले आणि जड पदार्थ खाल्ल्याने पचनतंत्र बिघडते, ऍसिडिटी, गॅस सारख्या समस्या निर्माण होतात, अजीर्ण, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे सारख्या समस्या होतात. तिसरी वस्तू आहे रिफाइंड साखर. रिफाइंड साखर म्हणजे पांढरी साखर हे पांढरे विष आहे. पांढरी साखर खाल्ल्याने ब्लड मधली शुगर झपाट्याने कमी जास्त होत असते आणि आपल्याला डायबिटीस होतो. त्यामुळे शरीरामध्ये अशक्ती निर्माण होते, अशक्तपणा वाटतो आणि दिवसभर सुस्ती राहते. आणि म्हणून रिकाम्या पोटी रिफाइंड साखरवाले पदार्थ खाऊ नये. 4थी वस्तू आहे कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक. रिकाम्या पोटी कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक पिल्याने ऍसिडिटी, गॅस सारख्या समस्या होतात. एवढीच नाही तर पोट फुगी सारख्या पण समस्या होतात आणि शरीरातील आतड्यांना छिद्र पडण्याची पण शक्यता असते. म्हणून रिकाम्या पोटी कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक पिण्याचे टाळावे. 5वं आहे पॅकेट फूड किंवा प्रोसेस्ड फूड. हल्ली हे खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे बरं का. हल्ली धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला काही नाश्त्यासाठी वस्तू बनवण्याचा कंटाळा येतो आणि आपण पॅकेट फूड किंवा प्रोसेस्ड फूड सारखा नाश्ता करत असतो. हे पॅकेट फूडला स्वाद देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी
भरपूर प्रमाणे रासायनिक वापरले जातात, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. आणि असे पदार्थ खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती बिघडते, मंदावते आणि हे दीर्घकाळ जर असेच चालू राहिले तर शरीराला खूपच नुकसान होते. म्हणूनच पॅकेट फूड किंवा प्रोसेस फूड रिकाम्या पोटी खाऊ नये. 6. कच्ची केळी. रिकाम्या पोटी कच्ची केळी खाल्ल्याने कफ वाढतो आणि पचनतंत्र मंदावते. 7. टोमॅटो. रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने ऍसिडिटी करते. विशेषतः ज्यांना कायमची ऍसिडिटी आहे किंवा अल्सर आहे त्यांनी टोमॅटो सकाळी अजिबात खाऊ नये. लक्षात ठेवा, 1. सकाळी उठताच 1 किंवा 2 ग्लास कोमट पाणी प्या. 2. हळवा व्यायाम करा किंवा योग करा. 3. नियमित वेळेवर नाश्ता करा आणि दिवसभराचा आहार संतुलित ठेवा. 4. चिंता टेन्शन कमी करा आणि पूर्ती झोप घ्या. आता तुम्हाला कळत असेल की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये आणि काय लक्षात ठेवायचं आहे. तर आजपासूनच तुम्ही ह्या टिप्स आणि टिप फॉलो करा, तर तुमचे जीवन स्वस्थ निरोगी राहील आणि तुम्ही दीर्घकाळापर्यंत सुखी राहाल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.